आपण मराठी लोकच मराठी भाषेचे मारक ठरलो आहोत। आपण आपली भाषा सोडणारे लोक आहोत। जो स्वतःची भाषा सोडतो ती भाषा कालांतराने लोप पावते। त्यामुळे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी सगळ्या घटकांचा समन्वय साधत एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे, असं मत मराठी भाषा अभिजात दर्जा समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले आहे। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल प्रकाशन संस्थांचे योगदान लक्षात घेऊन विदिशा विचार मंच आणि कोहिनूर ग्रुपतर्फे 6 प्रकाशन संस्थांच्या प्रतिनिधींचा सन्मान पठारे यांच्या हस्ते करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई, कोहिनूर ग्रुपचे संस्थापक कृष्णकुमार गोयल, मंचाच्या ममता शेमकल्याणी आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी राजहंस प्रकाशनचे शिरीष सहस्त्रबुद्धे, उत्कर्ष प्रकाशनचे सुवा जोशी, दिलीप राज प्रकाशनचे राजीव बर्वे, ज्योत्स्ना प्रकाशनचे संचालक मिलिंद परांजपे, संस्कृती प्रकाशनाच्या सुनीता राजे पवार आणि मिहाना पब्लिकेशनच्या अमृता कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला। पठारे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यात प्रकाशकांसह मराठी भाषक, नागरिक, वाचक, मराठी साहित्य क्षेत्रातील संस्था, लोकप्रतिनिधी यांनी योगदान दिले। साहित्य संमेलनांवर खूप पैसे खर्च केले जातात, त्या तुलनेत अभिजात भाषा म्हणून मराठी भाषेसाठी मिळणारी रक्कम फार मोठी नाही, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले। साधण्यासाठी जे काय करायचं ते करत असतो, त्यामुळे हा चांगला आणि तो वाईट असं म्हणण्यासारखी परिस्थिती आपल्याकडे नाही आहे। परंतु जे काही झालं त्याच्या दृष्टीने त्याच्यामुळं लोक असं कायम विचारायचे ना की मग याच्यामुळे आपल्याला काय फायदा होईल। अरे मराठीला फायद्याची गरजच नाही। काय समजा काय 50 कोटी 10 कोटी काय जे काय रुपये मिळतील, महाराष्ट्राला 10 कोटींनी काय फरक पडतो। तुम्ही साहित्य संमेलनावर 70 कोटी रुपये खर्च करू शकणारे जे लोक आहेत, ज्याचा काहीच उपयोग नाही, ज्या साहित्य संमेलनाचा काडीचा उपयोग नसतो त्याच्यावर तुम्ही एवढे पैसे खर्च करता। मग अशा आता कोणी उल्लेख केला त्या कोणत्या तरी साहित्य संमेलनाचा, तर महाराष्ट्राच्या दृष्टीने हे पैसे काही नाही। महाराष्ट्राच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमचा आत्मविश्वास कुठं आहे। कारण आपण भाषेला आजारी पाडलेले लोक आहोत, आपण भाषेकडे प्रचंड दुर्लक्ष केलेलं आहे। आता एक जणांनी असं हे केलं की उल्लेख केला, अतिशय हलकेच असा उल्लेख केला की वाचनाचं माध्यम बदलतंय। त्यांना सरळ म्हणायचं आहे की वाचक हा मराठीच्या ऐवजी इंग्रजी वाचनाकडे वळलेला आहे। हे वास्तव आहे, हे नुसतं पुण्या मुंबईतलं नाही, पुण्या मुंबईच्या बाहेर सगळीकडं इंग्रजी माध्यमाच्या शाळा निघालेल्या आहेत आणि गोरगरीब पालक जे आहेत ते सुद्धा ते पोरांना त्या शाळेमध्ये, मुलींना त्या शाळेमध्ये घालतात। ते कपडे बिपडे जरा टाय बी लावलेला असतो आणि पालकांना वाटतं की अरे आपला मुलगा किंवा मुलगी किती छान याच्यामध्ये। प्रत्यक्षामध्ये जो शिकवणार आहे त्याला स्वतःलाच इंग्रजी येत नाही, तो काय त्याला शिकवणार। हे वास्तव आहे, तुम्हाला सांगतो। या बहुतेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकाला स्वतःलाच ती भाषा जर येत नसेल तो त्याच्यातून ज्ञानाची ट्रान्सफर करणार कुठून, ज्ञानाचं वहन होणार कुठून, हा फार मोठा प्रश्न आहे। तर ही जी वस्तू, हे जे वास्तव आहे हे फार तापदायक असं वास्तव आहे। आपण एकीकडे आहे तो वाचक म्हातारा होत चाललेला आहे आणि नवीन वाचक तयार होणार नाही अशी चोख व्यवस्था आपण केलेली आहे। त्यामुळे मी जे म्हणतो की या भाषेला आणि संस्कृतीला आपण सामूहिकरित्या आजारी पाडलेलं आहे आणि हा आजार विकोपाला जाण्याच्या टप्प्यावर आलेला आहे। याचा फार गंभीरपणे आपण विचार करण्याची गरज आहे।